एकदा शेख चिलीचा भाऊ आजारी पडला. शेख चिली याला याची खबर मिळताच त्याने आपल्या भावाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पत्र लिहिण्याचा विचार केला. शेख चिली याने त्याच्या गावातील पोस्टमनला पत्र पोहोचवण्यास सांगितले, परंतु त्याच्या गावातील पोस्टमन आजारी होता म्हणून त्याने नकार दिला. गावातील पिकाची कापणी सुरू झाल्यामुळे इतर नोकर किंवा प्रवासी मिळणे कठीण झाले. मग शेख चिलीने विचार केला की आपण स्वतः जाऊन भावाला पत्र देऊन यावं. दुसऱ्या दिवशी सकाळी शेख चिली आपल्या भावाच्या घरी निघून गेला. संध्याकाळपर्यंत तो त्याच्या घरी पोहोचला. त्याने घराचा दरवाजा ठोठावला असता त्याचा आजारी भाऊ लगेच बाहेर आला. शेख चिलीने त्याला ते पत्र दिले आणि तो आपल्या गावी परत जाऊ लागला. तेव्हा त्याचा भाऊ त्याच्या मागे धावत आला आणि त्याला थांबून म्हणाला, इतक्या लांबून आलास तर निदान घरी येऊन मला गळा भेट तरी दे. तू माझ्यावर रागावलास का? असे म्हणत भावाने शेख चिलीला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावला. मग शेख चिली आपल्या भावापासून दूर गेला आणि म्हणाला, मला तुझा अजिबात राग आला नाही, पण पत्र पोचवायला मला पोस्टमन सापडला नाही, म्हणून तुझी तब्येत विचारण्यासाठी पत्र पोचवण्यासाठी मला स्वतः तुझ्या गावात यावे लागले. शेख चिलीच्या भावाने समजवले की आता तू आलास तर 2-4 दिवस राहा. या प्रकरणावरून शेख चिलीचा संताप वाढला. तो चेहरा फिरवत म्हणाला, भाऊ, तू एक विचित्र माणूस आहेस. मी ते पोस्टमन कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहे, हे तुला समजत नाही. मला तुला भेटायला यायचे असेल तर मी स्वतः आला असतो. एक पोस्टमनच्या बदल्यात थोडीच आला असतो.